गेल्या 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या. याचं मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. नमस्कार. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट पाहिला आणि काळजात चर्र झालं. आज आपण आपल्या मुलांना तथाकथित हायफाय शाळांमध्ये पाठवतोय. तुमच्या त्या निर्णयाबद्दल कोणाचीही तक्रार नाही, पण एक क्षण थांबून विचार करा. जर काही वर्षांपूर्वी या मराठी शाळेच्या बाकांवरून थोर पुरुष, क्रांतिकारक आणि समाजसुधारक घडले नसते, तर आज हे स्वातंत्र्याचे दिवस आपल्याला दिसले असते का? ज्यांच्या सुपीक डोक्यातून आज मोठ्या इंटरनॅशनल स्कूलच्या संकल्पना जन्माला येत आहेत, त्यांच्या विचारांची पहिली ठिणगी सुद्धा याच मराठी मातीतून आणि मराठी मूळाक्षरातून पडली होती ना? पण आज दुर्दैव असं की ज्या भाषेने आपल्याला ओळख दिली, त्याच मराठी माध्यमाचा दिवा विझवण्याचं पाप आज आपणच करत आहोत. सावध व्हा. जर मराठी भाषा टिकली आणि रुजली तरच हा महाराष्ट्र टाटकण्याने चालेल, आणि जर महाराष्ट्र धगधगत राहिला तरच हा देश प्रगती करेल. लक्षात ठेवा, इंग्रजी ही केवळ एक भाषा असू शकते, पण मराठी हे आपलं रक्त आहे. आणि आता वेळ आली आहे पुन्हा एकदा तीच क्रांतीची ठिणगी पेटवण्याची. आपल्या मुलाला मराठीची गोडी लावा, कारण ही शाळा केवळ इमारत नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा हुंकार आहे. उठा, जागे व्हा आणि आपल्या मायबोलीचा हा गड राखण्यासाठी सज्ज व्हा. जय महाराष्ट्र.